आणि आपलं ठरल्याप्रमाणे यू विल बी माय पार्टनर. पण परवापर्यंत जर यांनी माफी मागितली नाही तर याचे परिणाम फार वाईट भोगावे लागतील हे लक्षात ठेवा. काहीतरी नाही, तुम्ही पोलिसात कंप्लेंट करा. सचिन म्हात्रेचं लग्न ठरलंय. 10 दिवसानंतर लग्न आहे. सर अविलास गुलाबरावांचा तो या कोणी म्हणून उभा राहायला तयार आहे. कधी कधी तर वाटतं ना त्यांच्या मनात एक असतं आणि वागतात भलतंच. खरंच मला खरंच अजूनही वाटतंय की त्यांनी मला पहिल्यांदाच नकार दिला असताना, जेव्हा मी त्यांना नकार द्यायला सांगितला होता, तर खूप बरं ही सगळी परिस्थिती अशी झालीच नसती ना. मला तर ना ताई शंका वाटते, विचारेंनी सचिनरावांच्या पत्रिकेबद्दल जे काय सांगितलंय ते तरी कितपत खरं असणार आहे ग. आपल्याच बाबतीत काहीच का सरळ घडत नाहीये. अंतरा, आपल्यालाही असं वाटतंय, पण कदाचित त्याच्या दृष्टीने हेच बरोबर असेल. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटत असतं की सगळं आपल्या मनाप्रमाणे घडतंय, तेव्हा ते आपल्या मनाप्रमाणे घडत नसतं. ते तसं घडत असतं कारण ते त्यांनी ठरवलेलं असतं. आपल्या सगळ्यांच्या जगण्याची दिशाही त्यांनी ठरवलेली असते आणि मार्गही त्यांनीच आखलेले असतात. आपण फक्त त्या मार्गावरून चालत राहायचं असतं. हा, आता माझ्या मार्गात वळणं थोडी जास्ती आहे तितकंच, पण म्हणून मी चालत राहणं थांबवू शकत नाही ना. ताई, नाही अंतर, चालत तर मला राहायलाच हवं. राहायलाच हवं ताई, ते तर करायलाच हवं. चालत राहण्याला माझी ना नाही, ना वळणावळणांच्या रस्त्याला आहे. पण या वळणांवर जर कुणाची तरी सोबत असली ना, तर हा वळणावळणांचा रस्ता सुद्धा सरळ भासू लागेल. ताई, देवाकडे तुझ्यासाठी एकच प्रार्थना आहे. तुला अशा भक्कम हातांचा आधार मिळो की वळणावळणाच्या रस्त्यावरून मागे वळून बघताना सगळ्या आठवणी धुसर झालेल्या दिसत. सचिन, अरे तुझं लग्न जवळ आलंय आणि तू असा काय बसलायस अंधारात, एकटाच उदास? बाबा, मी कसं काय आनंदात असू शकतो? सचिन, तुझं हे वागणं बरोबर नाहीये. सचिन, तुझी आई म्हणते यात काहीच चूक नाहीये. तुझ्या या अशा वागण्याचे काय परिणाम होतील याचा विचार कर. तू लहान नाहीयेस आता असं वागायला. सचिन, एकतर आईचा विचार न करता तू आसावरीशी लग्न करायला हवं होतंस, नाहीतर आता आसावरीला पूर्णपणे विसरून नंदिनीचा स्वीकार करायचा आहे. तुझ्या अशा वागण्यानं घरात येणारी ती नवीन पोरगी बावरून जाईल. काय वाटेल तिला?
अरे तिचा दोष नसताना तिला शिक्षा का करायची? बाबा अरे सचिन, लग्न ठरलंय तुझं आता. तिलाही तुला भेटावंसं वाटत असेल, तुझ्याशी बोलावंसं वाटत असेल, तिलाही भावना असतील. तुझ्यावर अन्याय झाला म्हणून तू तिच्यावरती अन्याय करणार आहेस? बाबा तसं नाही आहे, पण सचिन, तडजोडीला पण परंतु याची लक्तरं जोडायची नसतात. कुणास ठाऊक, नंदिनी येण्याने तुझ्या आयुष्यात पुन्हा सुख भरून येईल. माणसाने नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा. अरे हे सगळे मनाचे खेळ असतात. पुढे चालत राहणं हाच जगण्याचा नियम आहे. बाबा जगातले कुठलेच नियम प्रेमाला लागू होत नाहीत आणि ते विसरताही येत नाही. कारण प्रेमाला आठवणींचा शाप असतो बाबा. आठवणी या वरदान असतात सचिन. त्या अनुभवाचं संचित वाढवतात. त्या दुःखातही सुख असतं, सोबतीने व्यतीत केलेल्या चांगल्या क्षणाचं. मनाचा तो कोपरा प्रत्येकाने जपून ठेवायचा असतो, फक्त स्वतःसाठी. बाबा पोहे. अरे वा, आज तू केलेस वाटतं पोहे. मला ना आधी माहीतच नव्हतं पोहे पातळ पोह्यांचे करतात का जाड पोह्यांचे. मग शेवटी मी काकूंना जाऊन विचारलं, तेव्हा कुठे मला कळलं पोहे हे नेहमी जाड पोह्यांचेच करतात. बाबा, काही कमी जास्त झालं असेल पोह्यांमध्ये तर प्लीज सांभाळून घ्या. अरे मस्त झालेत, मस्त. सगळं एकदम करेक्ट. नेहा, ए नेहा, अगं काय झालं ग? काय ग, काय झालं? बरं वाटत नाही? हो, ते सकाळपासून पोटात जळजळत आहे. काहीतरी अरबट सरबट खाता तुम्ही म्हणून. तर काम कर, जा आणि जाऊन थोडं गार दूध पी, बरं वाटेल तुला. घेते. जा. आनंद, त्या बाजूच्या बंगल्यातल्या बाई आल्या होत्या काल. असं हो. नसत्या चौकशा करून काही बोलल्या नाहीत ना तुला? नाही, आपल्या नातीच्या बारशाचं आमंत्रण द्यायला आल्या होत्या. मी म्हटलं त्यांना, मी ही अशी कशी येणार? तर म्हणाल्या, मीच घेऊन येईन ना तिला. खरंच खूप चांगल्या आहेत रे त्या. जाधव काकूंसारख्या कुचकट नाहीयेत. अर्थात जाधव काकूंचंही काय चुकलं म्हणा. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर
कधीच डिवोर्स दिला असता मला, दुसरं लग्नही केलं असतं. झालं का तुझं सुरू? मग मी काय करू आनंद? ही एकच गोष्ट मला सारखी चालत असते. मी तुम्हाला काहीच सुख देऊ शकत नाही. तुम्हीही माणूस आहात, तुमच्याही काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत. दरवेळी मी फक्त स्वार्थीपणे माझा स्वतःचाच विचार करायचा का? स्वाती, स्वाती मला सांग, अपघातात जर माझे पाय गेले असते तर तू मला घटस्फोट दिला असतास? दुसरं लग्न केलं असतास? आनंद, तुम्ही काय बोलताय हे? ते शक्य तरी आहे का? ते शक्य नाही ना. हा, मग माझ्या बाबतीत कसं शक्य होईल? तुझी शपथ घेऊन सांगतो, असा विचार मी कधीही केला नाही, करणार नाही. तुझा जीव वाचला, बस एवढंच पुरवतं मला. अहो, आता लवकरच मी तुला कुठेतरी छान फिरायला घेऊन जाणार आहे. पण मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना? हं? हो, पण जिथे व्हीलचेअर जाणार नाही तिकडे? अरे बापरे, तिकडे तुला उचलून घे. आनंद, तुम्ही विश्वास ठेव स्वतःवर, सगळं नीट होईल. नेहा, नुसतीच रडणार आहेस का सांगणार आहेस मला काय झालं ते? नेहा, ते मला खूप खूप भीती वाटते ग, खूप भीती वाटते. कसली? मला सकाळी उलटी झाली आणि गेले 2-3 दिवस मला खूप मळमळत आहे. आणि मागच्या महिन्यात नेहा, म्हणजे तू आणि ध्रुव? काय तू? मी नाही काही, तुम्ही नाही, तू काय ते मी नाही कळत. जबरदस्त नेहा, रडू नकोस. नेहा, रडू नकोस. ऐकलंस? नेहा, रडू नकोस. बस, रडायचं नाही. हं? आपण आत्ता डॉक्टरकडे जातोय. आत्ता नाही, नाही ते आता
आपण आत्ता डॉक्टरकडे जातोय, या क्षणी आपण डॉक्टरकडे जातोय, कळलं? आपण आत्ता जातोय. मी आहे ना, मी तुला काय सांगितलं, मी आहे ना. मी आहे ना. चल चल, तू फ्रेश होऊन घे, आपण आत्ता निघतोय. फ्रेश होऊन घे, चल कपडे बदल लगेच. उठ उठ उठ. चल चल. रिपोर्ट्स पाहिलेत मी. माझी भीती खरी ठरली. शी इज प्रेग्नंट. रडू नकोस बाळा, रडू नकोस. आता रडून काही उपयोग नाहीये. अगं, इतक्या चांगल्या घरातली मुलगी तू असं का केलंस? लग्नाआधी असं घडल्यामुळे त्याचे काय परिणाम होतात? डॉक्टर, आता काय करायचं? माझं ऐकणार असाल तर घरातल्या वडीलधाऱ्या मंडळीनं याची कल्पना दिलेली बरी. त्यांच्या कानावर ही गोष्ट घालायलाच हवी, म्हणजे पुढे काय करायचं ते आपल्याला ठरवता येईल. नेहा प्लीज रडू नकोस आता. हे बघ, आपण काहीतरी करूयात आपण. हा ताई, अगं बाबांना कळलं ना तर, आणि आई तर मला खूप मारणार आहे, मला माहिती. आईला मी सांगते. हा, आईला सांगते. आई सांगेल तसं आपण काहीतरी करूया. घरच्यांना माझ्याबद्दल हे कळलं तर काय विचार करतील ग ते? लाज वाटते ग स्वतःची. मला जीव द्यावासा वाटतोय. नेहा, तू असं करणार नाहीयेस. तू मला वचन दिलेस की तू असं करणार नाहीयेस. तू म्हणाली तेस ना. नेहा, ताई, तू एक मिनिट. चल पटकन चल इथून. पटकन चल.
पळून पळून कुठे पळून जाशील नेहा, मी तुझा पिच्छा सोडणार नाही. पण ह्या दोघी इथं डॉक्टरकडे कशाला आलो?